तर मित्रांनो, आज आम्ही ईव्ही चार्जरचं इन्स्टॉलेशन करायला अलिबागला चाललोय. तर मी आल्यावरती अगोदर चार्जरचं अनबॉक्सिंग करून घेतलं. तर हा व्होल्ट्रिक कंपनीचा 7.4 किलोवॅटचा एसी ईव्ही चार्जर आहे. तर याला आता आपल्याला वॉलवर माउंट करायचंय. तर त्याच्यासाठी मी याची ब्लॅक प्लेट काढून घेतली आहे. तर आता आपल्याला हिला चार्जर सोबत फिट करायचंय. तर आता याच्यासाठी आपण इथे ठेवून घेतली आहे आणि याला आता नट बोल्टने आपण टाईट करणार आहे. तर हा चार्जर खूप चांगल्या कंपनीचा आहे आणि खूप फास्ट चार्जिंग होते याच्यानी. मी अगोदर पण याचे चार्जरचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. तर आता याला आपल्याला वॉलवर माउंट करायचं आहे. तर मी अगोदर हाईट बघून घेतली आणि आता इथे आपल्याला बॅक प्लेट याची लावायची आहे. तर हा माउंट करायला आणि वॉलवरती हँग करायला पण खूप इझी आहे. हा तुम्ही पण नॉर्मली कोणी पण इलेक्ट्रिशियन असला तरी पण वॉलवर माउंट करून याचं कनेक्शन करून इन्स्टॉलेशन कम्प्लीट करू शकतात. तर आता मी ड्रिलिंग करून घेतलंय आणि त्याच्यात रावल प्लग टाकून आता ही बॅक प्लेटला टाईट करून घेणार आहे. तर आपल्याला आता या चार्जरला इथे वॉलवर माउंट करायचंय. तर इथे आम्ही आलो होतो फार्म हाऊसला. तर खूप मस्त असं लोकेशन होतं आणि काम करायला पण खूप मजा येत होती. तर आता इथे फ्लेक्झिबल पाईप आपण या केबलला टाकून घेऊया. तर फ्लेक्झिबल पाईपची पण क्वालिटी एकदम मस्त होती. तर आता मी इथे हा बोर्ड फिक्स करतोय एमसीबी बॉक्सचा. तर याच्यात आपल्याला आरसीसीबी लावायचा आहे. तर आरसीसीबी पण मी याच्यात माउंट करून घेतलाय. तर आता आपल्याला याचं कनेक्शन करायचंय. तर त्यासाठी मी आता याला कट करून इन्सुलेशन काढून घेणार आहे आणि आपल्याला याच्यात आता लग लावायचे आहेत. तर आता मी पिन टाईप लग घेतले 10 स्क्वेअर एम चे आणि आता याला क्रिम्परनी क्रिम्प करणार आहे. तर आता आपलं हे कनेक्शन झाल्यानंतर आपल्याला इथे अजून एक बॉक्स लावायचा आहे एमसीबीचा आणि तिथे डबल पोल एमसीबी लावायचा आहे. तर त्यासाठी आता मी इथे पण ड्रिलिंग करून एमसीबी बॉक्स लावून घेणार आहे. आता आपण या चार्जिंग प्लगला अनरॅप करून घेऊया, कारण आपल्याला याला वॉलवरती हँग करायला एक स्टँड लावायचंय. तर ते स्टँडचं मी मार्किंग करून घेतलंय. तर आता ड्रिलिंग करून आपल्याला याला वॉलवरती माउंट करायचंय. तर आता माझं माउंटिंग करून झालंय, तर याचे स्क्रूज लावून घेऊया आणि याला प्रॉपरली एक राऊंड करून ठेवून देऊया. तर इथे एक सॅडल मारायची बाकी होती, तर आता ती पण सॅडल मी मारून घेतली. आपण मेन सप्लायचं कनेक्शन करून घेऊया. तर त्याच्यासाठी आता मी केबल कट करून त्याला लग क्रिम्प करून घेतलेत. तर आता इथं प्रॉपर टाईट असं कनेक्शन करून घेऊया, जेणेकरून आपल्याला आता याची रिडिंग वगैरे घ्यायची आहे. तर आता रिडिंग घेतली आहे, तर प्रॉपर अशी रिडिंग आली आहे. 240 वोल्ट आलाय सप्लाय. तर आता जिथे आपला चार्जर आहे त्याच्या बाजूचा एमसीबी आहे त्याला पण एकदा सप्लाय चेक करून घेऊ. तर आता आपलं चेक करून झालेलं आहे. तर इथं कव्हर प्लेट लावून टाकू. तर आपलं इन्स्टॉलेशन इथे कम्प्लीट झालेलं आहे. जर तुम्हाला पण इन्स्टॉलेशन करायचं असेल तर दुर्वा इलेक्ट्रिकल्सला कनेक्ट करा आणि कॉन्टॅक्ट करा.